आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा आहे। रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलंय। रिपब्लिक पक्षाचे सगळे नेते एकत्र आले पाहिजेत, प्रकाश आंबेडकरांनी त्यांचं नेतृत्व करावं असं आठवलेंनी म्हटलंय। 4 पावलं मागे यायची माझी तयारी आहे असं आठवलेंनी म्हटलंय। पुढच्या काळात आम्ही एकत्र यावं ही माझी इच्छा आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलंय। सर्व नेत्यांनी एकत्र यावं ही माझी भूमिका आहे। माननीय प्रकाश आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं आणि पक्षाचं अध्यक्ष व्हावं ही माझी भूमिका आहे। आणि जर आम्ही एकत्रित आलो तर एक आपली मोठी ताकद उभी राहणार आहे आणि त्या ताकदीचा उपयोग समाजाच्या आर्थिक सामाजिक सगळ्या न्यायासाठी चांगल्या पद्धतीने होणार आहे। त्यामुळं ऐक्याच्या संबंधामध्ये माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे। 4 पावलं मागे जाण्याची माझी तयारी आहे। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे। मुदत संपलेल्या 211 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारी 2027च्या आधी होणार आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। मुदत संपलेल्या 211 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक ही डिसेंबर किंवा जानेवारी 2027च्या आधी होणार नाही। राज्यातील मुदत संपलेल्या 20 जिल्हा परिषदा त्या अंतर्गतच्या 211 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक येत्या डिसेंबर किंवा जानेवारी 2027च्या आधी होणार नाही असं चित्र आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश आणि सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेला निकाल लक्षात घेता किमान 5 ते 6 महिने ही निवडणूक होणार नाही अशी स्थिती आहे। मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे। मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेला निर्णय बदलू शकतात। अधिसूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या बाबतीत मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा बदलू शकतात। मात्र अशा निर्णयामागील कारणे मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहे। संबंधित विभागाच्या कामकाजाची प्राथमिक जबाबदारी त्या विभागाच्या मंत्र्यांचीच राहणार आहे। नव्या नियमांमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या प्रशासकीय अधिकार व कार्यपद्धतीबाबत सुद्धा स्पष्टता दिली जाणार आहे। मुख्यमंत्री एखाद्या विभागातील कागदपत्रे मागू शकतात आणि संबंधित मंत्री तसेच विभागाच्या सचिवांनी ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। ठाण्यातील कार्यक्रमाला भाजपच्या मंत्र्यांची, आमदारांची दांडी पाहायला मिळाली। निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असतानाही मंत्री आणि आमदार मात्र गैरहजर राहिले। ठाण्यात काल मराठी भाषा अभियान समारोप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रम पार पडला। गणेश नाईक, माधुरी मिसाळ, निरंजन डावखरे, केळकर मात्र गैरहजर होते। ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे काल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियानाचा समारोप कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी, आमदारांनी मात्र पाठ फिरवली। निमंत्रण पत्रिकेमध्ये वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री परिवहन माधुरीताई मिसाळ, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य माधुरी नाईक, विधानसभा सदस्य संजय केळकर हे सुद्धा अनुपस्थित होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।